अरे ताई, तुम्ही झाडू का मारत बसलात? आज कॉलेज नाहीये का? आवरा पटकन, जा कॉलेजला. अहो नाही, आज माझा मूड नाहीये, मी नाही जाणार कॉलेजला. का हो, काय झालं? आज एवढा चांगला दिवस आहे आणि तुम्ही अशा घरी थांबणार आहात का? जावा कॉलेजला, मस्त एन्जॉय करून या. अहो मग काय करू, माहितीये मला आज भोगी आणि उद्या संक्रांत आहे, पण अहो काय झालं नक्की? मला माहिती आहे, तुमच्या कॉलेजमध्ये आज इव्हेंट आहे ते. परवा मी तुमचं आणि आईंचं बोलणं ऐकलं होतं. संक्रांती निमित्त कॉलेजमध्ये काहीतरी इव्हेंट आहे. मग त्याचं काय झालं? अगं हो वहिनी, पण मी नाही जाणार कारण माझ्याकडे ब्लॅक साडी नाहीये आणि सगळेजण ब्लॅक साडी नेसून येतील आणि विथ माझ्याकडे ज्वेलरी पण नाहीये. हो, मग बरोबर आहे तुमचं. मग तर अजिबातच जाऊ नका तुम्ही कॉलेजला. असंही जाऊन काय करणार आहात ना? अरे यार वहिनी, ब्लॅक साडी? हो अगं ही तर पण तुझ्यासाठी आणलीये ना. हो, माहितीये माझ्यासाठी आणले, पण तरी पण ती तुम्ही नेसून जा. छान दिसेल तुम्हाला. अगं वहिनी, मला छान दिसेल मान्य आहे, पण ही साडी तुझ्यासाठी आणलीये ना आणि तुझ्या संक्रांतीसाठी आणली. माझं काय, माझं तर फक्त इव्हेंट आहे. अहो ताई, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे आणि मी दुसरी साडी नेसून जाईल. एवढं काही संक्रांती निमित्त मी ब्लॅक साडीच नेसावी असं काय आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त गरज आज तुम्हाला आहे या साडीची. तुमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट आहे. अहो एवढेच तर दिवस असतात, सजायचे, नटायचे, आपली हौस पूर्ण करायचे. लग्नानंतर काय? यार वहिनी, थँक्यू सो मच. तुझ्यासारखी वहिनी ना प्रत्येक घरात मिळो. तुझ्यासारखी वहिनी असले ना की नंदा कशा एकदम खुश राहतील बघ, जशी मी आहे. अहो ताई, हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालंय. कारण तुम्ही कधी मला भाऊजाईसारखं वागवलंच नाहीत. नेहमी तुमची मैत्रीण मानलत, सगळं शेअर केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर प्रत्येक घरात तुमच्यासारखी नणंद असेल ना, तर त्या घरात तिळगुळासारखा गोडवा आयुष्यभर राहील. फक्त संक्रांती दिवशीच नाही येणार. अगं वहिनी, तू आहेसच गोड, मग गोडवा तर राहणारच ना. बरं, तुला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. मग आज काय बनवतेस?